गोपाळ यशोदेच्या तान्या बाळा गोविंदा रे गोपाळ पार्ले स्पोर्ट्स क्लबचा टेन्शन न लेता ये बंदा किती पण उंचावर बांधा करायचा नाही औंधा आला 10 थरांचा गोविंदा गोविंदा रे गोपाळ यशोदेच्या तान्या बाळा गोविंदा रे गोपाळ यशोदेच्या तान्या बाळा बोल बजरंग बली की जय पार्ले स्पोर्ट्स क्लबचा विजय असो पार्ले स्पोर्ट्स क्लबचा विजय असो बोल बजरंग बली की जय अरे बोल बजरंग बली की जय। नमस्कार 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 मंडळी, मी आशिष, मी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार मजेशीर कार्यक्रमाचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा। मंडळी, आज आहे गोपाळकाला आणि गोपाळकाल्यासाठी नाक्या नाक्यावर चौका चौकावरती दहीहंड्या रचल्या गेलेल्या आहेत, त्या रंगवलेल्या गेलेल्या आहेत मस्तपैकी। आणि आज सुद्धा आपल्या भागामध्ये पार्ले स्पोर्ट्स क्लबच्या 2 महिला पथक इथे आलेले आहेत। त्यातले एक आहे अष्टमी ग्रुप आणि एक आहे मुद्रा ग्रुप। एकदा जोरदार टाळ्या दोन्ही ग्रुपसाठी झाल्या पाहिजे। हे तुम्हाला सांगतो, ज्या खेळामध्ये पुरुषांची मक्तेदारी होती, ती मक्तेदारी या सगळ्या महिला पथकांनी मोडून काढलेली आहे। म्हणजे फक्त खांद्याला खांदा नाही, तर अगदी धाडसाला धाडस दाखवून ही प्रथा या सगळ्या महिला पथकांनी जिवंत ठेवलेली आहे। एकदा जोरदार टाळ्या या सगळ्यांसाठी झाल्या पाहिजे। आणि आजच्या भागामध्ये मजा येणार आहे, कारण ह्या सगळ्या महिला आपल्याच्या या 16 सख्यांच्या मध्ये सहभागी झालेल्या आहेत। दहीहंडी तर आपण फोडणारच आहोत, पण या सगळ्या तायांबरोबर, या सगळ्या महिलांबरोबर आपण खेळणार आहोत खेळ। आणि त्यातूनच होणार आहे आजच्या भागाची हुकुमाची राणी। पण तुम्हाला सांगतो, नेहमीप्रमाणे आजच्या भागामध्ये एखादीच ताई अशी हुकुमाची राणी होणार नाही। तो जो संघ जिंकणार आहे, जो संघ विजेता होणार आहे, तो पूर्ण संघ होणार आहे हुकुमाची राणी। आज मजा येणार आहे। हा, चला तर मग आपण सुरू करूया या खेळाला। 16 सख्यांचा आपल्या हा सोहळ्याला। पण त्याआधी पार्ले स्पोर्ट्स क्लबच्या सर्वा ज्या ताई आहेत त्या इथे आपल्यावर उपस्थित आहेत। गीता ताई, मला एक सांगा की काय सांगाल आपल्या हा पार्ले स्पोर्ट्स क्लब बद्दल? पार्ले स्पोर्ट्स क्लब माझं कुटुंब आहे, माझा श्वास, माझा ध्यास आणि माझं सर्वस्व आहे। असा माझा पार्ले स्पोर्ट्स क्लब आहे। काय सांगतील आपल्या सगळ्या महिला पथकांबद्दल? मी गीता ताई जी झाली आहे, गीताची ताई झाली आहे, फक्त या मुलींमुळे झाली आहे। आणि मी जे काही आज आहे, माझा पार्ले स्पोर्ट्स क्लब हा महाराष्ट्रभर नाही तर पूर्ण जगभर जो प्रसिद्ध आहे, तो फक्त आणि फक्त या मुलींमुळे आहे। कारण या मुली आहेत तर मी आहे, आणि पार्ले स्पोर्ट्स क्लबने स्वतःला सिद्ध केलं आणि प्रसिद्ध झालेलं आहे। मुलींचं पहिलं पथक आहे आमचं हे पार्ले स्पोर्ट्स क्लब। जेव्हा मुलं दहीहंड्या लावत होते, मुलांसाठी शेकडो टाळ्या वाजत होत्या, तेव्हा त्या गर्दीमध्ये आम्ही पण उभे होतो। परंतु आम्ही किती वर्ष गर्दीत राहायचं, तर या टाळ्या या आपल्यासाठी पण वाजल्या पाहिजेत, हे फक्त मनामध्ये ध्यास ठेवून आम्ही पार्ले स्पोर्ट्स क्लब दहीहंडी पथक काढलंय। पहिल्याच वर्षी 5 थर मुलींचे लावलेले आहेत, आणि ज्या वर्षी 5 थर लावले त्या वर्षी जे लोकांनी डोक्यावरती घेतलंय ना आम्हाला, तेव्हापासून आम्ही त्यांच्या डोक्यावरनं उतरलोच नाहीये। पार्ले स्पोर्ट्स क्लब हे महाराष्ट्रातलं एकमेव असं पथक आहे जे देशाच्या बाहेर देखील गेलंय। 2013-14ला अमेरिका टाइम्स स्क्वेअर येथे जाऊन थर रचलेले आहेत, ती संधी आम्हाला मिळालेली आहे। 2018, 2022 आणि 2024ला स्पेन देशातल्या टॅरागोना या ठिकाणी जाऊन मुलींचे थर रचले, आणि मुलींचे एकत्र थर रचताना आमच्या पार्ले स्पोर्ट्स क्लबच्या खेळाडू त्याच्यामध्ये सहभागी होत्या। आणि लंडन या ठिकाणी देखील जाऊन आम्ही थर रचलेले आहेत। तर आमचा एकच ध्यास आहे, यावर्षी पार्ले स्पोर्ट्स क्लबचे 7 थर लागून त्यांचा रेकॉर्ड झाला पाहिजे। क्या बात आहे। पण जेव्हा लंडनला तुम्ही आपले थर वगैरे रचले किंवा दहीहंडी वगैरे तुम्ही फोडली किंवा काय, तर तेव्हा तिकडच्या लोकांचा कसा रिस्पॉन्स होता?
हो, आता लंडनमध्ये तर आम्ही प्रेक्षणीय केलं, परंतु आम्ही जेव्हा स्पेनला 3 वर्ष सतत गेलोय तर स्पेनमध्ये दहीहंडीला खेळाचाच दर्जा मिळालाय. त्यांच्या इथे एकाच टीममध्ये 1000 लोक एकत्र असतात. त्याच्यामध्ये मुलगी, तिची आई वडील आणि त्यांचे आजी आजोबा असे सगळी एक 3 पिढी एकत्र असते. आपल्या इकडचं तसं नसतं. आम्ही तिथे गेल्यावरती त्यांची जी खेळण्याची पद्धत, त्यांची आवड, त्यांचा जो जज्बा बघितला, आम्ही त्यांच्या पद्धतीने सिंगल थर लावण्याचा देखील प्रयत्न केलेला आहे. तिकडे जाऊन आम्ही त्यांच्यातले काही गुण शिकतो आणि ती लोक आमच्यातले शिकतात. म्हणजे एक वेळ अशी येणार आहे की या ऑलिम्पिकमध्ये पण दहीहंडी हा खेळ खेळला जाईल आणि तेव्हा नक्कीच आमच्या मुलींचा त्याच्यामध्ये सहभाग असेल. क्या बात आहे. खरंच कौतुक आहे. पण मला एक विचारायचं आहे की आता हे जेव्हा तुम्ही 7 थर लावत असतात, 6 थर लावत असतात, तेव्हा प्रचंड एक रिस्क असते. खालच्या थरापासून त्या जी शेवटच्या वरच्या थराला जी ताई असते त्यांना सगळ्यांना सांभाळायचं, त्यांची सुरक्षा, हे कसं काय तुम्ही सगळं कसं काय करतात? एकमेकांवरती प्रेम करा आणि म्हणजे एकमेकांवरती काळजी करा. मला माझ्या जागेवरती 100% द्यायचं आहे आणि मी जेव्हा 100% देणार तेव्हा वरची 100% रिझल्ट येणार. माझ्या डोक्यामध्ये फक्त एकच गोष्ट पाहिजे की मी हल्ली तर पूर्ण थर कोसळणार आहे आणि मी स्टेबल राहिली तर पूर्ण थर लागणार आहे. तर लागणं चांगलं की कोसळणं चांगलं, कारण आमची आई, आमचे बाबा आमची घरी वाट बघतायत, तर त्यांची पण जबाबदारी आपलीच असते. या ग्राउंडमध्ये त्यांची आई मी असते. मी माझी रिस्पॉन्सिबिलिटी, या प्रत्येक थरामध्ये चढणाऱ्या मुलींची ती जबाबदारी आहे की मला माझी प्लेसच सिक्युअर नाही करायची आहे, तर मला माझी प्लेस इतकी सिक्युअर करायची की माझ्यामुळे कुठल्याच मुलीला लागलं नाही पाहिजे. कारण हा सांघिक खेळ आहे. सगळ्यात जास्त एकत्र संख्या येऊन जर कुठला खेळ किंवा उत्सव साजरा केला जातो तर तो आमची दहीहंडी आणि गोविंदा केला जातो. याचा आम्हाला खूप अभिमान आहे. त्याच्यामुळे आणि जसं तू म्हणालीस की एकमेकांवरचं प्रेम ते तर असायलाच पाहिजे, पण एकमेकांवरचा असलेला प्रचंड विश्वास तो पण फार महत्वाचा आहे असं मला वाटतं. हा आहे आपल्या देशातला पहिला महिला दहीहंडी पथक. एकदा जोरदार टाळ्या तुमच्यासाठी. आणि खरंच खूप कौतुक आहे. आणि आज हे आपण ह्या सगळ्या आपल्या ह्या सगळ्या माझ्या ताया आहेत, ह्या सगळ्या तायांबरोबर आपण खेळ तर खेळणारच आहोत. 2 आपण संघ करणार आहोत. त्यातला एक आहे संघ अष्टमी आणि दुसरा मुद्रा. आणि आपण आता पहिल्या खेळाला सुरुवात करणार आहोत, ज्या खेळाचं नाव आहे लाल रुमाल मीच मालामाल. खेळाचं नाव काय? लाल रुमाल मीच मालामाल. तर आता आपण खेळ सुरू करूया. आणि या खेळासाठी प्रत्येक संघातून एक स्पर्धक इथे येणार आहे. ओके, अच्छा तुम्ही 3 जण आहात. अच्छा तुम्ही तिघी जण आहेत. ओके, हा खेळ असा आहे की तुमच्या समोर लाल रुमाल असणार आहे. ओके, मी 1 2 3 म्हटल्यानंतर तो रुमाल आपल्या संघामध्ये घेऊन जायचे. जर आउट न करता ती स्पर्धा आपल्या संघाकडे गेली तर तो स्पर्धक किंवा तो संघ विजेता. आणि आता आपण सुरू करूया. प्रत्येक संघातून एक स्पर्धक या. बरं कोण आहे? हो हो, तुझं नाव काय? तुझं नाव काय? पूर्वा पाटोळे. पूर्वा पाटोळे. पूर्वाताई आणि रुपालीताई इथे एक समोरासमोर सज्ज झालेले आहेत. म्युझिक प्लीज. स्पर्धा द्या.
अष्टमी ग्रुपला 1 गुणसंख्या झालेली आहे अष्टमी ग्रुपची आणि मुद्रा ग्रुपची 0 गुणसंख्या आहे. म्युझिक प्लीज. इथे निर्णय असा आहे की विजेती आहे ही ताई. म्हणजे आतापर्यंतची गुणसंख्या झालेली आहे 2 आणि 0. हा बरं आता 3 नंबर स्पर्धक. 3 नंबर कोण आहे? हा लवकर तिसरा. आणि आता झारखंड आणि नेपाळ एकमेकांसमोर आलेले आहेत आणि आता दोन्ही स्पर्धक तिसरे आणि शेवटचे स्पर्धक इथे समोरासमोर आलेले आहेत. म्हणजे जसं अर्जुनाचं लक्ष जसं पोपटाच्या डोळ्याकडे होतं ना तसं हिचं लक्ष फक्त रुमालाकडेच आहे. आल्यापासून बघतो खालीच बघते. हा हरकत नाही, चांगली गोष्ट आहे. व्हेरी गुड. चला म्युझिक प्लीज. विजेता संघ आहे मुद्रा संघ. एकदा 2 टाळ्या झाल्या पाहिजेत. म्हणजे गुणसंख्या झालेली आहे 2-1. म्हणजे ह्या खेळातला विजेता संघ आहे अष्टमी संघ. मजा येते की नाही? अरे चला मग आता जाऊया आपल्या पुढच्या खेळाकडे. एका जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आणि आता आपण सुरू करणार आहोत आपला दुसरा खेळ आणि त्या खेळासाठी पुन्हा एकदा 2 संघ एकमेकांसमोर आलेले आहेत. अष्टमी संघ आणि मुद्रा संघ. त्या बात आहे. आणि आता पहिल्या खेळामध्ये अष्टमी संघ विजेता झालेले आहे आणि आता दुसऱ्या खेळामध्ये बघूया कुठला संघ विजेता होतोय. आणि त्यासाठी हा जो खेळ आहे त्या खेळाचं नाव आहे थेंबे थेंबे तळे साचे. थेंबे थेंबे तळे साचे. हा खेळाचं नाव काय? 1 2 3 हे थेंबे थेंबे तळे साचे. 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 थांब जरा तू आता. हा 1 2 3 हे थेंबे थेंबे तळे साचे. थेंबे थेंबे तळे साचे. थेंबे थेंबे तळे साचे. थेंबे थेंबे तळे साचे. काय केलंस? हे काय हे कोणाला इथे? आणि आता खेळाचं नाव तुम्हाला सगळ्यांना कळलेलं आहे. आता खेळ काय तुम्हाला मी सांगतो. तुमच्या समोर इथे हंडा आहे. तुझ्या समोर एक आहे. इथे या ग्रुपच्या समोर एक आहे. या हंड्यामध्ये पाणी आहे आणि तुम्ही बघाल तुमच्या मागच्या साईडला 10 तयार झाल्यानंतर तुमच्या मागच्या साईडला ग्लास आहे. ट्रान्सपरंट असा पारदर्शक ग्लास आहे. मी 1 2 3 म्हटल्यानंतर या हंड्यातलं पाणी असं उंजळीत घ्यायचंय. तू उंजळीत घेऊन आपल्या मागची जी ताई आहे तिच्या उंजळीत घ्यायचंय. तू तिच्या मागच्या उंजळीत घ्यायचंय. असं करत 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 तो आपल्या जो ग्लास आहे तो भरायचा आहे. ओके. जो संघ पहिल्यांदा तो ग्लास भरेल, पाणी पुणे भरून असं ओथंबून वाहील, खाली पडेल, हा तो संघ असेल विजेता संघ. ओके. दोन्ही संघांना खेळ कळलेला आहे. ओके चलो हिअर वी गो. आणि 1 2 आणि दुसरी गोष्ट म्हणजे हंड्यातलं पाणी व्यवस्थित हा जिंकायचं आपल्याला. मुद्रा हा संघ जिंकायचे. रेडी 1 2 आणि व्यवस्थित लक्ष कॉन्सन्ट्रेट हा हंड्याकडे. रेडी 1 2 3 हा. शाबाश शाबाश शाबाश. व्हेरी गुड. नीट लक्ष द्यायचे. कुठल्या संघाचा ग्लास हा पटकन भरला जाणार आहे. शाबाश शाबाश. व्हेरी गुड.
विजेता संघ आहे मुद्रा संघ. म्हणजे आतापर्यंत 2 खेळ झाले आणि दोन्ही खेळामध्ये समसमान गुण झालेले आहेत दोन्ही संघाचे. आणि आता जाऊया आपण आपल्या पुढच्या खेळाकडे. खूप खूप अभिनंदन तुम्हा सगळ्यांचं. आणि आता तिसऱ्या खेळामध्ये हे दोन्ही संघ आलेले आहेत, अष्टमी संघ आणि मुद्रा संघ. या खेळाचं नाव आहे रस्सी खेळ. आणि आता बघूया या रस्सी खेळ मध्ये कुठला संघ विजेता होतोय. खेळ असा आहे, 1 2 3 म्हटल्यानंतर रस्सी खेचायची आहे आणि तुमच्या समोर या हिरव्या रंगाची लाईन दिसते. ही तुमच्या इथे हिरव्या रंगाची लाईन आहे आणि तुमच्या इथे ही हिरव्या रंगाची लाईन आहे. खेचल्यानंतर या संघाला या हिरव्या रंगाच्या पलीकडे आणायचे. ही हिरवी लाईन क्रॉस करायची आहे ह्यांची आणि तुम्हाला पण त्यांची. जो संघ ही लाईन क्रॉस करेल तो संघ बाद. कळलेला आहे? नक्की तुम्हाला कळलेलं आहे? ओके, चलो सुरू करूया. आणि तुमची वेळ सुरू होते. 1 2 3. ही लाईन क्रॉस केली की तुम्ही हरला. आपल्या तिसऱ्या खेळामधला विजेता संघ आहे अष्टमी संघ. खेळातून गुणसंख्या झालेली आहे. अष्टमी संघाला 2 गुण आणि मुद्रा संघाला 1 गुण आहे 3 खेळातून. आणि आता जाणार आहोत आपण शेवटच्या खेळामध्ये. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. तुम्ही बघताय की दोन्ही हंड्या आपल्या लागलेल्या आहेत आणि लवकरात लवकर जो संघ ही हंडी फोडणार आहे तो संघ असेल विजेता संघ. ओके, चला तर मग जाऊया आपल्या चौथ्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आणि आता इथे बघताय तुम्ही तिथे तर थर रचले जात आहेत. त्या बात आहे, व्हेरी गुड. मजा आहे, मजा. आणि मला बघायचं हे गोविंदा रे गोविंदा रे गोविंदा रे गोविंदा 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 रे गोपाळा. व्हेरी गुड. हा हा शेवटचा खेळ होता. त्या खेळामध्ये मुद्रा संघ विजेता झालेला आहे. पण एक लक्षात घ्या की आतापर्यंत असं कधीच झालं नव्हतं. ह्याच पहिल्यांदाच या भागामध्ये असं होतंय की दोन्ही संघ हे समसमान गुणसंख्येमध्ये आलेले आहेत. त्याच्यामुळे दोन्ही संघ आजच्या भागामध्ये विजेते झालेले आहेत आणि दोन्ही संघ झालेले आहेत आजच्या भागाचे हुकमाची राणी. आणि दोन्ही विजेते संघ एकमेकांसमोर उभे आहेत. खूप खूप अभिनंदन तुम्हा दोन्ही संघाचं. आणि दोन्ही संघाचे जे लीडर आहेत त्या बहिणी आहेत हे आम्हाला आत्ताच कळलेलं आहे. त्याच्यामुळे दोन्ही बहिणी प्रतिस्पर्धी होत्या पण आता विजेते झालेले आहेत दोन्ही संघ. त्याच्यामुळे अष्टमी ग्रुपमधली जी ताई आहे ती सॅश घालणार आहे या ताईला आणि मुद्रा ग्रुपमधली ही ताई सॅश घालणार आहे या ताईला. एकदा होऊन जाऊ दे. आणि हे गिफ्ट हॅम्पर मुद्रा ग्रुप साठी आणि अष्टमी ग्रुप साठी हे गिफ्ट हॅम्पर. आणि हा हुकमाच्या राणीचा क्राऊन. आणि आजचा आपला हा गोपाळ काल्याचा जो भाग आहे तो अत्यंत धमाल मजेशीर आणि खूप छान. म्हणजे मी खूप एन्जॉय केलेलं आहे आणि तुम्हा सगळ्यांची कमाल आहे. तुम्हा सगळ्यांची कमाल आहे. सगळ्या आपल्या ज्या ताई आहेत ह्या महिला आहेत ज्या पद्धतीने तुम्ही थर रचले तुम्ही खेळ खेळलात पुरुषांना सुद्धा लाजवेल अशी तुमची एनर्जी. एकदा जोरदार टाळ्या तुमच्यासाठी. आणि मंडळी की आपले हेच जे आपले सण असतात किंवा जे आपल्या परंपरा असतात ह्या परंपरा ह्या सगळ्या महिलांनी ह्या अगदी जिवंत ठेवलेल्या आहेत. त्याच्यासाठी खरंच जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे तुम्हाला सगळ्यांचं.
अशीच धमाल मजा मस्ती घेऊन येणार आहे आपल्या पुढच्या भागात एका नव्या हुकमाच्या राणी सोबत. बोला गोविंदा रे गो.